गडचिरोली जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती दैनंदिन आहे। सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील रस्त्यांची दुर्दशा कशा प्रकारे आहे आपण दृश्यामध्ये बघू शकतो। हे राष्ट्रीय महामार्ग आहे आल्लापल्ली ते सिरोंचा, जवळपास 100 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत। मोठमोठे खड्डे जे आहेत ते राष्ट्रीय महामार्गावर पडल्यामुळे वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे। आणि राष्ट्रीय महामार्गाचे सध्या काम सुरू होऊन 3 वर्ष लोटले तरी 17 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झालेला आहे। तेही मधात 1-1 किलोमीटर अंतरावर मोठमोठे खड्डे आहे, कारण की मधात काम सोडून काम करण्यात आलेलं आहे। आणि सध्या कुरखेडा तालुक्यातील भागात अशीच परिस्थिती आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती दैनंदिन असल्यामुळे प्रवाशांना किंवा जे आरोग्यासाठी उपचारासाठी जे दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात जातात या प्रवाशांना मोठी अडचण इथे होत आहे। आणि अशा खड्ड्यांमुळे जवळपास अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला अपघातात। आणि कुरखेडा तालुक्यातील आणि चामोर्शी तालुक्यातील कोरची तालुक्यातील ही राष्ट्रीय महामार्गाची हीच परिस्थिती आहे। सध्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक जे आहेत ते नेहमीच मागणी करत आहेत। जिल्हा नियोजन समितीत हा मुद्दा गाजला होता, परंतु पावसाळा असल्यामुळे कुठेही काम सुरू झाले नाही। परंतु पावसाळ्यानंतरही काम सुरू होणार का असे प्रश्न नागरिकांना पडलेले आहे। आणि निधी अभावी अनेक कामे जे आहेत ते थांबल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना निधीची कमतरता कुठे ना कुठे गडचिरोली जिल्ह्यात भासत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।